नमस्कार. निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत आणि निरूपण अशा चारही क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी शैली आणि म्हणूनच स्वतःचं वेगळं असं स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या, मुळात महाराष्ट्रातल्या मुंबईमधल्या, पण या स्वतःच्या शैलीमुळं आणि स्वतःच्या कार्यक्रमामुळं महाराष्ट्र, भारत आणि जगामध्ये जिथे जिथे मराठी मंडळी आहेत तिथे तिथे स्वतःची ओळख ठेवून येणाऱ्या सुसंवादिनी मंगला खाडीलकर आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचा या विषयावरचा अभ्यास आणि अनुभव इतका दांडगा आहे की गोव्यामध्ये जे नवीन कलाकार निवेदन, सूत्रसंचालन यामध्ये प्रवेश करू इच्छितात त्यांच्यासाठी त्यांच्याकडनं मार्गदर्शन काही मिळतं का हे बघण्याचा हा प्रयत्न आहे. मंगला, गोव्यामध्ये तुझं स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला असं सांग, निवेदनाच्या क्षेत्रामध्ये येण्या अगोदर तू पत्रकारिता करत होतीस. बरोबरीनच दोन्ही गोष्टी. हां, तर त्यावेळेला निवेदन किंवा सूत्रसंचालन याला फार असं महत्त्व नव्हतं, किंबहुना हा एक भाग आहे याची कल्पना रसिकांना नव्हती, कलाकारांना नव्हती, कार्यक्रमाच्या आयोजकांना नव्हती. तर असं असताना एक पत्रकारिता करता करता ह्या निवेदनाच्या मध्ये एक वेगळा मार्ग चोखाळावा, तिथे आपण जावं असं तुला का वाटलं? थोडंसं मी या प्रश्नाचं विस्तृत उत्तर दिलं तर चालेल का? कारण आकाशवाणीसारख्या माध्यमाशी माझा संबंध खूप लहानपणापासूनचा आहे. त्यामुळे गंमत जम्मत, वनिता मंडळ, युववाणी ह्यासारख्या कार्यक्रमांच्या बरोबर माझी वाढ होत गेलेली आहे. माझ्या डोळ्यासमोर आवाजाच्या माध्यमातून आपलं वैशिष्ट्य लोकांसमोर ठेवणारे आणि वर्षानुवर्ष लोकप्रिय असणारे बाळ कुडतरकर, लीलावती भागवत, नीलम प्रभू म्हणजे करुणादेव आत्ताच्या, प्रभाकर जोशी यांच्यासारखी निवेदक मंडळी ही माझ्या समोर वडीलधारी माणसं म्हणून आकाशवाणीत कार्यरत असताना मी बघितलेली आहेत. त्यामुळे आकाशवाणी बरोबर वाढत येणं आणि जेव्हा आपल्यावर येईल तेव्हा निवेदन करणं हे मी अगदी आपोआप केलेलं आहे. ह्याला निवेदन म्हणतात असं काही कधी माहीत नव्हतं. आता शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये एका बाजूला आकाशवाणीचा हा अनुभव मिळतो आहे आणि दुसऱ्या बाजूला आपोआपच कॉलेजची म्हणून एक महाविद्यालयीन पत्रकारिता असते. वर्तमानपत्रासाठी तर नवशक्ती, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता यासारख्या वर्तमानपत्रांमध्ये अधूनमधून महाविद्यालयीन संदर्भातलं लिखाण करणं इथपर्यंतच त्या पत्रकारितेचं स्वरूप मर्यादित होतं. सुदैवानं महाविद्यालयातच असताना वपू काळे, त्यानंतर दमा मिराजदार यांच्यासारख्या कथाकथनकार लेखकांच्या बरोबर आणि मग स्वतंत्रपणे, आणि त्यावेळेला मला आठवतं की आज जसं आपण आपल्याकडे काही आलं की आपण त्याच्यामध्ये एडिटिंग करत असतो, संकलन करत असतो, इतकंच लोकांना पचेल, इतकंच आवडेल असा सगळा विचार करत असतो. मला आज आठवतं की त्या शालेय जीवनात सुद्धा मी तो विचार केलेला होता आणि त्यामुळे वसईमध्ये तो कार्यक्रम केलेला होता आणि त्यावेळेला ते तसा अभिनय वाचिक करत संपूर्ण भावपूर्ण असं गदिमांचं निरूपण हे त्यावेळेला मी सादर केलं होतं. पण म्हणजे आत्ता तू म्हणालीस की तुझे वडील हे कर्नाटक आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे फार चांगले मोठे गायक होते, मग तू गाण्याकडे का नाही वळलीस? परिस्थिती खरं म्हणजे. अच्छा. कारण मी भावंडांमध्ये मोठी. वडील खरं तर म्हणजे फक्त गाणंच करत गेले. गाण्यातून अर्थार्जन करायचं असतं आणि आपल्या मुलांना वाढवण्यासाठी ते आवश्यक असतं ह्याचं भानही अनेकदा त्यांना राहायचं नाही. त्यामुळे असं व्हायचं की आईसुद्धा माझी खरं तर मामा वरेरकर, पार्श्वनाथ आळतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली अभिनेत्री त्या काळातली आणि आईवडिलांचा प्रेमविवाह. परंतु आमची आई झाली आणि तिनं आपलं हे नाट्यक्षेत्र वगैरे सगळं सोडलं होतं, पण मनामध्ये एक सुप्त अशी ती आशा विरून गेलेली असते आणि आपल्या मुलांच्याकडून ती पूर्ण व्हावी असं कोणत्याही आईला वाटत असतं. तशा अवस्थेत ती होती. मी भावंडांमध्ये मोठी, वडिलांची ही अशी फकिरी वृत्ती. त्यामुळे आईने लक्षात ठेवलेलं होतं. ती मला सारखी सांगायची की बघा, तुला मोठी मुलगी म्हणून लवकर हाताशी यायचं आहे, त्यामुळे अभ्यासात पहिला नंबर आलाच पाहिजे. बाकी सगळं करायला मिळेल, पण आणखी वेगळं वेगळं काही मागायचं नाही. आणि हेही मी करणार, खेळही मी खेळणार, डान्सच्याही क्लासला जाणार आणि गाणंही करणार असं नाही. मग थोडंसं दुसऱ्या भावंडांसाठी सुद्धा ठेवायचं असं ती सांगायची. आणि वडीलसुद्धा पोळलेले
त्यामुळे तू अभ्यास करायचास, गायचं वगैरे नाहीस. आपण जिथं घरामध्ये सकाळपासून तानपुरे लागतायत, वाचतायत, कुणीतरी शिकायला येतंय, वडील गातायत, हे वातावरण असल्यानंतर आपल्यात ते गाणं शोषलं जातंच. फक्त काही गोष्टी आपण पुढच्या जन्मासाठी ठेवतो ना, तसं गाणं हे आता दुर्दैवानं माझ्यासाठी पुढच्या जन्माचं आहे. नाही, पुढच्या जन्मासाठी नको. हा कार्यक्रम संपताना एक छोटंसं गाणं म्हणून दाखव, तेवढी तयारी करू ठेव. पण जाऊ, म्हणजे मग तुझं शिक्षण झालं, अभ्यास झाला, मग त्याच्यानंतर नोकरी केलीस का व्यवसाय केलास? म्हणजे माझं MA चं शिक्षण मी शाळेमध्ये शिकवत केलेलं आहे. कारण अर्थातच मी तुला म्हटलं तसं की भावंडांमध्ये मोठी म्हटल्यानंतर जबाबदारी अर्थार्जनाची होतीच. म्हणजे ज्या वेळेला पहिली एक छोटीशी नोकरी मला लागली एका इन्शुरन्स कंपनीमध्ये, तेव्हा 18 वर्षसुद्धा पूर्ण नव्हती. खरं म्हणजे त्यामुळे तिथं मी परमनंट झाले नाही आणि आयुष्याला जे एक वेगळं वळण लागलं ते त्यामुळे लागलं. पण सगळा चांगल्यासाठी होतात. किंबहुना देव सगळं चांगल्यासाठीच करत असतो, हे आयुष्याचं सार आहे माझ्या. तर मला असं वाटतं की ती एक नोकरी केली. त्यानंतर जेव्हा ज्युनियर MA करायला लागले मी, त्यावेळेला शाळेमध्ये नोकरी पकडली. आणि मुलांना शिकवण्यासारखा दुसरा आनंदच नाही रे. त्यामुळे तो आपणच विद्यार्थी आहोत, आपणच शिक्षक आहोत, असा तो एक संधी प्रकाशातला काळ असतो, तो त्यावेळेला मी खूप अनुभवलेला आहे. कथाकथनाचे वगैरे कार्यक्रम चालू असायचे त्यावेळेला. छान. तू SNDT मध्ये पण शिकवलंस? SNDT मध्ये मी फार नंतर शिकवलं. म्हणजे पत्रकारिता अभ्यासक्रम जो आहे तो मुंबई विद्यापीठाचा आणि SNDTचा, ह्या दोन्हींसाठी मी शिकवलेला आहे. आता सध्या मात्र मी फक्त मुंबई विद्यापीठासाठी शिकवते, पण ही फार नंतरची गोष्ट. मी मुंबई विद्यापीठासाठी शिकवलं मात्र, कारण मी रुईयाची फेलो आणि MAला अर्थातच संस्कृत विषय माझा प्रथम वर्ग मिळाला. आणि ज्या दिवशी MAचा रिझल्ट लागला त्या दिवशी कॉलेजमध्ये पार्ट टाईम नोकरी मिळाली. संस्कृत शिकवायची? अगदी. त्यामुळे एका बाजूला शाळेत शिकवायचं, वसईला राहायचं बरं का. सकाळी 5ला घरातनं निघायचं, 7 ते 12:30 शाळा, मग शाळेत शिकवायचं. 1 तास शेवटचा ऑफ घ्यायचा, तिथून गोरेगावला यायचं. पाटकर महाविद्यालयामध्ये कधी 2, कधी 1, कधी 3 अशी लेक्चर्स घ्यायची. आणि त्यानंतर लगेचच शाळेत परमनंट व्हायला पाहिजे ना, म्हणजे BEd करायला पाहिजे. तेव्हा संध्याकाळी म्हणजे इथे दुपारी सुटलं की लगेच सांताक्रूजला BEd करायला जायचं आणि तिथे BEd शिकायचं. BEdची लेक्चर्स अटेंड करायची, त्याच्यामध्ये GS म्हणून पण वावरायचं, कारण खुमखुमी असते सगळं करण्याची, ती पण करायचं आणि मग रात्री घरी यायचं. असा एक खूप व्यस्त दिनक्रम त्या काळामध्ये मी अनुभवला. नाही, दिनक्रम जरी व्यस्त असला तरी याच्यामधून जे मिळालं, फार वेगळ्या वेगळ्या या फील्ड्समधून तुला जे मिळालं, त्याचा सगळ्याचा उपयोग तुला निवेदनामध्ये नक्कीच होत असतो. अगदी झालं का. मन ओलं हे निवेदनाचं आणि निवेदकाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे ना अजय, तुला तर माहिती आहे. त्यामुळे हे जे मन ओलं राहिला, तुम्ही ह्या वेगवेगळ्या विधांमध्ये ज्या वेळेला वावरता त्यावेळेला ते खूप तुम्हाला महत्त्वाचं असतं. म्हणजे शाळेमध्ये नोकरी ही मी फक्त MA असेपर्यंतच केली, पण आपण असं म्हणतो ना की एखादं झाड वाढवतो, तसं आपण त्या मुलांना आपल्याकडे असलेलं ज्ञान देत असतो. त्यांच्याबरोबर मूल होऊन वर्क एक्सपिरियन्सचा ताससुद्धा आपण घालवत असतो. त्यावेळेला त्या मुलांमध्ये असलेला निष्पापपणा, त्यांच्या वाढीतले त्यांचे प्रश्न, हे सगळे आपल्याला अनुभवायला येतात. एक शिक्षक म्हणून त्या संदर्भात कसा विचार करायचा, कसे सोडवायचे, त्यांचं मन कसं सांभाळायचं, ह्या सगळ्याचं नाही म्हटलं तरी आपल्याला तिकडे एक अनुभवाचं संचित मला मिळालं. आणि त्यानंतर कॉलेजमधली नोकरी ना जे माझी, ही फक्त जेमतेम एक 9 महिनेच टिकली. कारण संस्कृतसारख्या विषयाला महाराष्ट्र शासनानं तेवढी एक पाठबळ जे शासनाचं पाहिजे तेवढं मिळालं नाही. त्यामुळे त्याच्या जागा कमी होत गेल्या. आणि ज्या आकाशवाणीच्या प्रांगणामध्ये अगदी लहानपणापासून मी नांदले होते, ते आकाशवाणीचं प्रांगण पुन्हा एकदा सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून, म्हणजे आम्ही त्याला ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह असं म्हणतो, ती नोकरी त्या आकाशवाणीमध्ये मला मिळाली. आणि पुन्हा एक वेगळं असं अनुभवाचं दालन माझ्यासाठी खुलं झालं. आता एकीकडे तुझं संस्कृतचं शिक्षण, त्याच्यामुळे शुद्ध वाणी, पाठांतर अगदी चोख संस्कृतसाठी आवश्यक आहे. दुसरीकडे गाण्याचे लहानपणापासूनचे संस्कार, तिसरीकडे मुलांना शिकवायचं, त्याच्यामुळं कम्युनिकेशन स्किल्स ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, त्या साधण्याची तुझी हातोटी, या सगळ्याचा तुला उपयोग झाला. हे तुझं म्हणजे मी निवेदक होणार म्हणून तू हे सगळं केलं नाही, पण हे घडत गेलं, त्याचा तू उपयोग करून घेतला. आत्ता हा सगळा अनुभव पाठीशी धरून
निवेदक होण्यासाठी किंवा सूत्रसंचालक होण्यासाठी काय किमान गरजा माणसाकडे असाव्यात असं तुला वाटतं? एक मला असं वाटतं की तू जसं म्हणालास आता की भाषेवरती तर प्रभुत्व असलंच पाहिजे, किंबहुना शब्दांची नाणी जमवत जमवत पुढे गेलं पाहिजे आणि प्रत्येक शब्द हा त्याच्या मागच्या भावासगट आपल्या अंतःकरणात उतरतो तेव्हा तो आपण माफक आवाजातल्या अभिनयासह आपल्या देहबोलीसह आपण तो लोकांपर्यंत पोहोचवत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहून ठेवलं आहे की तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, परी प्रौढीनं बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधान ही माझी विनवणी सलगीची. ह्याच्यामध्ये उत्तम निवेदकानं कसं असायला हवं त्याचे सगळे गुण त्यांनी दिलेले आहेत. आपण विषयाला तर शरण जायचंच असतं, कारण त्याशिवाय त्या विषयाचं मर्म आपल्याकडे उलगडलं जात नाही. तो विषय आपल्याला पूर्ण समजला की समोरच्या प्रेक्षकांना, दर्शकांना, श्रोत्यांना समजेल अशा भाषेचा वापर करून तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी जी काही कौशल्य पाहिजेत ती सगळी तुम्ही अंगी बाणवली पाहिजेत. कारण मुळामध्ये त्यात रंजकता हवी, दुसरं काहीतरी आपण देतोय, काहीतरी वेगळं देतोय आणि ते पचेल अशा रीतीनं मांडतोय, अशी एक आपल्याकडे क्लुप्ती हवी. त्यानंतर मला असं वाटतं की विषय मांडण्याची हातोटी जशी पाहिजे तशीच भाषा सहज, साधी, सोपी, सुंदर, पण जिथे ती अलंकारिक पाहिजे तिथे ती अलंकारिकही हवी. ती अवतरणांनी सुद्धा समृद्ध हवी, पण अवतरणात हरवून जाणारी नको, बोजड नको, बोजड तर अजिबातच नको. आणि समोरच्याची मानसिकता समजावून घेणं आणि त्या मानसिकतेचा बरोबर वापर करत संवादाचं मर्म सांभाळत जाणं हे निवेदकासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर विषयापुरता अभ्यास एवढीच जर सवय माणसाला लागली तर मग माणसाच्या हातातला कागद कधी सुटतच नाही, किंवा सुटला तरीसुद्धा मग ते तेवढ्या वेळापुरतं आपण केलेलं एक नाटक होतं. तर त्यापेक्षा त्या विषयामध्ये हळूहळू माझ्याकडे हे कार्यक्रम येत आहेत का, तर आपल्याला खोल जायला पाहिजे. म्हणजे थोडं वैयक्तिक बोलते की ज्या वेळेला मला लक्षात आलं की आपल्याला मुलाखती घेता येत आहेत, दूरदर्शनवर आता आपल्याकडे मुलाखतींचे कार्यक्रम येत आहेत, किंवा शब्दांच्या पलीकडले नाट्यसंगीत ह्यासारखे कार्यक्रम येत आहेत, आणि ते बघून व्यासपीठावर आपल्याला अनिल मोहिले, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते यांच्यासारख्या अतिशय छान कलावंतांचे, स्वररचनाकारांचे, गायकांचे कार्यक्रम आपल्याकडे येत आहेत. तेव्हा लक्षात आलं की आता इतकासा अभ्यास हा पुरेसा नाहीच. आणि आवड होतीच रे, साहित्याची आवड होती, आईनं ती खूप लहानपणापासून लावलेली होती, आकाशवाणीनं ती पोचलेली होती, आणि दूरदर्शन आणि व्यासपीठावरच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा त्या सगळ्याचं उपयोजन कळलं तेव्हा मग अधिक अभ्यास करणं, अधिक वेगळेपणानं सामोरं जाणं, आणि आपल्या स्वतःचं जे काय म्हणतो की आपली देहबोली सांभाळतो तसं आपलं व्यक्तित्व आपण सांभाळतो, आपल्या बोलण्यातनं पुढे येणारं व्यक्तित्व सांभाळतो, निवेदनामध्ये आवश्यक असलेला हजरजबाबीपणा आणि उत्स्फूर्तता ह्या गोष्टी आपण सांभाळतो. आणि दरवेळेला असं म्हणतो ना की क्षणे क्षणे नवताम उपैती तदैव रूपम रमणीयतायाः, आणि निवेदनाचं क्षेत्र हे सुद्धा त्याला अपवाद नाही. त्यामुळे जी रमणीयता आपल्याला पाळता येईल, दाखवता येईल, ती त्यात सांभाळायची. विषयाचं औचित्य, वेळेचं भान, आपली भूमिका, ह्या सगळ्याचा ना अजय ह्या कार्यक्रमातून हळूहळू हळूहळू अभ्यास होत गेला. आणि मग एक लक्षात आलं की अरे यार, आपण निवेदन करतो म्हणजे आपण काय करतो, तर आपण प्रेक्षकांचे मनकवडे दोस्त असतो. आपण सूत्रसंचालन करतो. एखाद्या संस्थेचे किंवा सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण आपल्या रसिकांना सामोरं जात असतो. त्यावेळेला आपण प्रेक्षकांचे मनकवडे दोस्त असण्यापेक्षा जास्त त्या संस्थांचे प्रतिनिधी असतो. इथं थोडं अघळपघळ निवेदनामध्ये थोडंसं किस्से, कविता, गाणी या सगळ्याचा आपण वापर करत करत गप्पा मारल्या आणि विषय मांडला तर चालतं. पण इथं मात्र शिष्टाचार पाळायला लागतो, कार्यक्रमाचा क्रम पाळायला लागतो, वेळेचं भान तर तिथंही पाळायला लागतं, इथंही पाळायला लागतं, पण इथं अधिक काटेकोर पाळायला लागतं. आणि वृक्ष अशा कार्यक्रमामध्ये गारवा कुठं कुठं आणता येईल,
त्याच्या जागा शोधायला लागतात, दबून राहावं लागतं आणि जिथं वेळ येईल आणि संधी मिळेल तिथं पटकन तो आपण म्हणतो ना की शब्दांचा गारवा टाकायचा आणि वातावरण पुन्हा हलकं निर्माण करून पुढं जायचं. हे आणि मुलाखत जर म्हणशील तर तो हृदय संवादच असतो. आणि जसं आपण मुलांना नेहमी वर्कशॉपमध्ये सांगतो की तो त्रिकेंद्री प्रवास, मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि मुलाखत ऐकणारा, पाहणारा, वाचणारा. तर हे भान ठेवलं ना की निवेदनातल्या त्या ज्या बंद गुहा असतात त्या उघडतच जातात तुमच्यासमोर. आणि माणसं वाचायची, बरोबर समोर येतील ती माणसं तू वाचत गेलास किंवा आपण वाचतच जातो खरं म्हणजे. आणि मग ती वाचता वाचता माणसा आतला माणूस कळायला लागतो, त्याचं मन कळायला लागतं, त्याला काय हवंय ते कळायला लागतं, कशानं त्याला आनंद होणार आहे, तो सुखवणार आहे आणि मग तो सुखवून समोरच्या ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या अशा लोकांना सुखवणार आहे ह्याचं भान येतं. हे सगळं खेळत खेळत शिकायची गोष्ट आहे. तू आता हजरजबाबी आणि उत्स्फूर्तता पाहिजे असं म्हणालीस, तर एक तू घेतलेल्या किंवा तू केलेल्या निवेदनामध्ये, सूत्रसंचालनामध्ये असा एक हजरजबाबीपणा तुला दाखवावा लागला अशी एखादी घटना आठवते का? हो, सांग. एखादी छोटी निवेदनातली आणि एखादी सूत्रसंचालनातली अशी सांगते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा एक कार्यक्रम होता. म्हणजे त्यांचा सगळा नव्हता, अनेक कलाकार होते, पण महत्त्वाचा सहभाग त्यांचा होता. आणि बाळासाहेबांकडे जाऊन मी आपली विचारत होते, म्हटलं बाळासाहेब पहिलं गाणं कुठलं घेणार, दुसरं कुठलं घेणार, साधारण कार्यक्रमात तुम्ही काय सादर करणार. त्यांना नेहमी निवेदकाची परीक्षा बघायला आवडते, त्याच्यामुळे ते जाम सांगायला तयार नाहीत. मला निवेदनाचा फारसा अनुभव नाही, तेव्हा कावरं बावरं व्हायला लागलं सगळं. म्हटलं तर करू काय, बोलू काय, बोलून संपलं तर पुढं करायचं काय, हा सगळा विचार आला. नंतर म्हटलं कोणत्याही कलाकारानं थोडंसं असं आपला पूर्वाभ्यास, पूर्वतयारी आणि पूर्वविचार केलेलाच असतो. म्हणजे ह्यांना बरोबर माहिती आहे आपण काय गायचं आहे ते, आपल्याला सांगत नाही आहेत, मग करूया की धमाल. मी सरळ माईक हातात घेतला आणि समोरच्या तुडुंब भरलेल्या त्या प्रेक्षकांना सांगितलं, म्हटलं आज आपल्यासाठी पर्वणी आहे. एक तर म्हटलं पंडित हृदयनाथ मंगेशकर इथं हजर आहेत आणि म्हटलं आपण जी सांगू ती गाणी गायला ते तयार आहेत. बाळासाहेबांकडे बघितलंच नाही, त्यांनी असं बघितलं माझ्याकडे, पण मला ते डोळ्याच्या कोपऱ्यातनं दिसलंय. म्हटलं ह्यांच्याकडे बघायचं नाही. आणि म्हटलं तुम्ही आता एक करा, हातात असेल त्या कागदावर तुमचं आवडतं गाणं द्या, पहिलं गाणं जे तुमच्याकडनं येईल ते आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गाणं. तशी बाळासाहेब पटकन असे बघितलं, त्यांनी हसले आणि म्हणाले इकडे या जरा. हो असं नका घेऊ, पहिलं गाणं मी हे घेतोय. मनात म्हटलं हां आता कसं सांगितलं. म्हणजे असं असतं की तेही परीक्षा बघत असतात, पण त्यातून खेळकरपणानं आपण हे असं निर्माण करू शकतो आणि आपल्याला थोडं सुरक्षित करू शकतो. आणखी जे दुसरं उदाहरण मी देणार आहे ते मात्र खूप अनुभव मिळाल्यानंतरचं आहे अजय. मी ज्या वेळेला 20व्या शतकातील स्वरतीर्थ असं ज्यांचं वर्णन करतो त्या बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांना महाराष्ट्र शासनाचा सन्मान होता. आणि त्याच वेळेला ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांचाही सन्मान होता. असे दोन दिग्गज स्वररचनाकार मंडळी एकाच व्यासपीठावरती आणि त्यांच्या सन्मानाचा तो सोहळा आणि निवेदनाची सूत्र हातात. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये आपली विजेची समई आहे, मुख्यमंत्र्यांनी ती प्रज्वलित करायची. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनिल विश्वास, सुधीर फडके ही सगळी मंडळी गेली दीप प्रज्वलनासाठी. मी तशी सूचना दिली, त्यांना विनंती केली आणि काहीतरी झालं, त्यामुळे ती समई तेवेच ना. बरं काय होतं की अशा वेळेला समोरचं जे तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह असतं ना, ती मंडळी जरा अशी हालचाल करायला लागतात, चलबिचल होते आणि कार्यक्रमाचं गांभीर्य थोडंसं जे आपण उदात्तपण बांधत आणलेलं असतं त्याचे चिरे हळूहळू ढासळायला लागतात. मग काय झालं असं म्हणून माणसाशी हसायला वगैरे लागतात. त्यावेळेला काय करायचं तर एकच म्हटलं की अनिल विश्वास काय आणि बाबूजी काय, आपली दैवत आहेत ही. त्यांच्या एकेका गाण्याचे दिवे आपल्या मनामध्ये तेवतायत आणि त्यांची संख्या ही प्रचंड आहे. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश इथे सगळीकडे पडलेला आहे. त्यामुळे ज्यांच्या या निर्मितीचे दिवे दीप आपल्या मनामध्ये तेवत घेऊनच आपण इथं आलेलो आहोत आणि एका शुभंकर अशा कार्यक्रमाला सामोरे जातो आहोत, तेव्हा वास्तवातली ही विजेची समई तेवली न तेवली
काय फरक पडतोय वा 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 वा. असं आता तू जे बोललास तीच सगळ्यांची प्रतिक्रिया झाली. आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्राची, प्रत्येक वर्तमानपत्राची ती कॅच लाईन होती. आणि वातावरण एकदम मुख्यमंत्री सुटल्यासारखे झाले, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा जरा हायसं झालं, सांस्कृतिक मंत्र्यांच्या अखत्यारीतला कार्यक्रम त्याच्यामुळे त्यांनाही जरा बरं वाटलं. आणि वातावरण एकदम त्या सगळ्यासाठी खरंच फार पूरक होऊन गेलं. पण याच्यामध्ये कसा धोका पण नसतो का? फार उत्स्फूर्तपणा किंवा फार हजरजबाबीपणावरती जर का एखादा निवेदक, सूत्रसंचालक जर का अवलंबून राहिला तर तो सुद्धा इकडे तिकडे अघळपघळ करत जायची शक्यता असते. त्यामुळे साधारण मग कुठली पथ्य पाळावी निवेदक, सूत्रसंचालकांना, किंवा तू काय पाळत आली आहेस? एक तर मुळामध्ये पुलंसारख्या, वपूंसारख्या अशा मंडळींनी हे मुद्दाम आवर्जून सांगितलेलं आहे. आणि ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की हजरजबाबीपणा आणि उत्स्फूर्तता ह्या काही आकाशातून पडणाऱ्या गोष्टी नाहीत. तुम्ही जेव्हा खूप वाचता, लिहिता, हात ठेवता, वेगवेगळे किस्से जमवता, माणसं वाचता, ह्या सगळ्यातून तुम्ही जेव्हा अखंड त्या प्रवाहात असता तेव्हा मग आयत्या वेळेला तुम्हाला अशा गोष्टी सुचू शकतात. त्या सुचल्याच नाहीत तर उत्स्फूर्तपणा आणि हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तता आणि हजरजबाबीपणा ह्या दोन्ही गोष्टींना तसा अर्थच राहणार नाही. कारण मग तुम्ही जे कराल ते आत्ता येतंय मनामध्ये ते मांडायचं, मग अघळपघळपणा येतो. तो नेमकेपणा हवा असेल तर मेंदूला आपण म्हणतो की जशी एक आज्ञा तुम्ही देत जाता की हे सगळं मी वाचतेय किंवा वाचतोय, हे सगळं मनात कुठेतरी राहणं, जागतं राहणं आणि आयत्या वेळेला ते आपल्याला टाकता येणं, ह्या सगळ्याचा सराव हा शेवटी आपल्या निवेदक म्हणून जर वावरायचं असेल तर त्याच्या पूर्वाभ्यासातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. अन्यथा सगळंच उत्स्फूर्तपणावर नेलं तर मग मला असं वाटतं की निवेदन एकांगी होतं, अघळपघळ होतं, सैलावतं आणि जे तुमच्याकडून अपेक्षित नसतं तो सैलपणा त्या निवेदनामध्ये येतो, भोंगळपणा येतो आणि कार्यक्रम आपल्या हातचा निसटतो. कारण अजय, आपण असं म्हणतो की दुधात साखरेनं विरघळावं, तसं आपण त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पूर्णपणे विरघळून गेलं पाहिजे. कार्यक्रम सुंदर करणं, संपूर्णपणे त्या कार्यक्रमाचं तेज, चैतन्य आणि ताजेपणा हा ठेवणं, ह्यातली बरीचशी जबाबदारी आपण शब्दांची उचलत असतो. त्यामुळे त्यात हा उत्स्फूर्तपणा, हजरजबाबीपणा ह्या सगळ्यासाठी वाचन, अभ्यास, तयारी, तालीम ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक अशाच असतात. फक्त मी खूप तयारी केली आहे हे दाखवायचं नसतं, मला खूप माहिती आहे हे बोलायचं नसतं. मी कोणीतरी आहे असा पवित्रा घेऊन निवेदक व्यासपीठावर बसला की संपला. कारण खरोखरच विरघळून जाऊन ज्याचा कार्यक्रम आहे, संगीताचा कार्यक्रम असेल तर तो गायकाचा असतो, एखाद्या विषयावरचा कार्यक्रम असला तर तो त्या विषयाचा आधी असतो, त्यानंतर सादर करणाऱ्या गायकांचा असतो आणि शब्दांचं भांडार तुम्ही सांभाळून त्याला एक आधार देत असता. हे तुम्हाला पूर्ण माहीत पाहिजे. म्हणजे कुसुमाग्रजा तुझ्याही आवडीचा विषय आहे, त्यामुळे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी निवेदकाची भूमिका मांडलेली आहे. साद घालशील तेव्हाच येईन, जितकं मागशील तितकंच देईन, दिल्यानंतर देहा वेगळ्या सावलीसारखी निघून जाईन, साद घालशील तेव्हाच येईन, जितकं मागशील तितकंच देईन. तुझा मुकुट मागणार नाही, सभेत नातं सांगणार नाही आणि माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहीन, साद घालशील तेव्हाच येईन, जितकं मागशील तितकंच देईन. तू कितीतरी मोठमोठ्या कलाकारांच्या बरोबर निवेदनं केलेली आहे, सुदैवाने मोठमोठ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलेलं आहे, अनेकांच्या जे आज हयात नाहीत अशा लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तर हे सगळं एकत्र करून या सगळ्यामधला एक अत्युच्च आनंदाचा क्षण असा सांगशील? म्हणजे कुणाची मुलाखत असेल किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असेल जिथे फार 10,000 प्रेक्षक असतील, व्यासपीठावरती अनेक अशा मोठमोठ्या व्यक्ती बसलेल्या असतील
किंवा अशा कार्यक्रमाचं निवेदन किंवा अशा एका व्यक्तीची मुलाखत की ज्याची मुलाखत घेतानाच आपल्याला थरकाप सुटतो, जसं मला झालंय आता तुझी मुलाखत घेताना. काय कोणी भेटलं नाही? सो असं एक सांग ना की म्हणजे हे माझ्या आयुष्यात हे घडलं, मी झालं म्हणजे आता दिस इज हाईट. मी तुला खरं सांगू, असं एकच सर्वोच्च आनंदाचा क्षण नाही मला सांगता येणार. 1-2-3 सांग. पण लता मंगेशकर म्हणजे विश्वजननी लता मंगेशकर असं आपण त्यांचा उल्लेख करतो, तर त्यांच्या संदर्भातले आणि त्या व्यासपीठावर हजर असताना त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणारे अनेक कार्यक्रम, सुदैवानं त्या कार्यक्रमांमध्ये मला जो एक म्हणतो ना की आपण एक स्वप्न पाहिलेलं असतं आणि त्या स्वप्नपूर्तीचा फार सुंदर असा आनंद मला त्यात मिळालेला आहे. कारण स्वर्गीय सुरांची सुंदरता जणू भगवंताची लयकारी, भावभक्तीच्या बनातनाचे मोर सुरांचा जरतारी, असं दीदींच्या संदर्भात माझ्यासारख्या कवितेच्या वाटेला सुद्धा न जाणाऱ्या माणसाला, म्हणजे आपल्या स्वतःच्या कवितेच्या अशा माझ्यासारख्या माणसाला लिहावंसं वाटलं. असं ते माझं दैवत. ज्या वेळेला कार्यक्रमाच्या त्या दरम्यान त्या बसलेल्या आहेत, त्यांच्या आसपास सगळी विविध क्षेत्रातली मान्यवर माणसं आहेत आणि आपण कार्यक्रम करतोय, कार्यक्रमाचा तोल सांभाळतोय आणि दीदीच एक शब्द ऐकतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अतीव असं समाधान, त्या संपूर्ण कार्यक्रमाबद्दलची एक संतुष्टी दिसतीये. माझ्या अंदाजाप्रमाणे तिथं माझ्या भूमिकेचा कस लागलेला आहे. तसे कार्यक्रम मला आठवतात आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला दीदींच्या अवतीभोवती वावरणं कार्यक्रमानंतर हा माझ्या आनंदाचा एक क्षण असतो की त्यावेळेला त्या आनंदित दिसत आहेत आणि संपूर्ण कार्यक्रम आपण बाबा जबाबदारीनं छान पार पाडला म्हणून मी समाधानी आहे आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आपल्याशी थोडंसं जवळीकीनं त्या बोलत आहेत. त्यावेळेला खूप त्यांच्याविषयीचा आदर आणि अंतर सांभाळत सुद्धा मला अतीव समाधान मिळतं. किंवा सांगते तुला, पंडित भीमसेन जोशी, म्हणजे मी असं नेहमी म्हणते की भारतीय संगीताचा प्रवासात तानसेन ते भीमसेन असं चालत आलेलं आहे. तेव्हा हे असं सर्वोच्च शिखर आणि त्यांचा रंगवाणीसारखा कार्यक्रम ज्या वेळेला मी केला आणि त्यांची शाबासकी मिळाली की असं बोलावं, असं जेव्हा ते नुसतं एवढं 2 शब्द जरी त्यांनी उच्चारले तरी खूप बरं वाटतं रे. किंवा आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंहजी पाटील यांचा जळगावला नागरी सत्कार झाला. तर तो अगदी हल्ली. तर तो एक सोहळा मला आठवतो की एक स्त्री पहिल्यांदा भारताच्या राष्ट्रपती पदावर आरूढ झालेल्या आहेत त्या आणि आईच्या मायेनं आलेल्या आहेत, माहेरवाशिणीसारख्या जळगावला आलेल्या आहेत आणि थोडासा असा तो एक वेगळ्या धर्तीचा हृदय असा सोहळा आपल्याला करायला मिळतोय. ह्यातला एक वेगळा आनंद असतो. किंवा वक्तृत्वाच्या संदर्भामध्ये माझा आदर्श म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी. तर ते त्यांच्या संदर्भातला आणि ते व्यासपीठावर असतानाचा जो एक सोहळा माझ्या वाट्याला आला असा एक आनंद आहे. मुलाखत म्हणशील तर आपण असं म्हणतो की रान झऱ्यासारखा खळखळणारा स्वर आणि रान केवढ्यासारखं घमघमणारं अस्तित्व आणि विलक्षण चैतन्य ज्यांच्या एकंदरीतच देहबोलीत आणि स्वरबोलीत आहे अशा आशा भोसले. त्यांचे कार्यक्रम करणं आणि त्यांच्या साठीच्या वेळेला अर्थात तर त्यांची मुलाखत घेणं हा माझ्या आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा क्षण आहे. अतिशय आनंदाचा क्षण आहे. ही माणसं कशी आहे, ही यांची एक भीती वाटते, म्हणजे मनावर एक दडपण येतं प्रचंड. आणि त्यांना केवळ बघावं अशी पण आपली इच्छा असते की आता लता दीदींना लांबून सुद्धा बघावं फक्त आणि नतमस्तक व्हावं अशी सगळ्यांची आपली इच्छा असते. त्यांच्याबद्दल एक मनात भीती असते. तू या सगळ्यांच्या अवतीभोवती अशी खूप वावरलेली आहेस कुठल्या ना कुठल्या निमित्तानं. म्हणजे ही एरवी सुद्धा माणसं अशीच असतात का? खरं सांगू तुला, कार्यक्रम आणि त्याच्या अनुषंगानं येणारं जे वावरण आहे, त्या अनुषंगानं घडत जाणारा संवाद आहे, त्याच्या पलीकडे मी अशा सगळ्या व्यक्तिमत्वांशी थोडीशी जवळीक टाळते. याचं कारण असं आहे की माझ्या आरसा कार्यक्रमामध्ये, एकपात्री कार्यक्रमामध्ये मी नेहमी असं म्हणते
की पृथ्वीच्या जवळ एखादा स्वयंप्रकाशित तारा हा अचानक येतो आणि त्यावेळेला जर बापड्या पृथ्वीला असं वाटायला लागलं की हा स्वयंप्रकाशित तारा हा आपला मित्रच झाला, तर त्या पृथ्वीची ती गफलत असते. म्हणून या सर्वोच्च व्यक्तिमत्वांच्या त्यावेळेला जवळ जाऊनसुद्धा मी एक ठराविक अंतर हे कायम पाळत आलेली आहे. म्हणजे अगदी अटलांटाच्या संमेलनामध्ये अमेरिकेमध्ये सुनील गावस्करांसारख्या विक्रमवीराची मुलाखतसुद्धा घेतली. अमिताभ बच्चन व्यासपीठावर आहेत आणि त्यांच्याशी बोलत बोलत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आहे, असेही अनुभव आहेत. सचिन तेंडुलकर आहे. म्हणजे असे सांगायला गेले तर खूप माणसं आहेत. पण हे अंतर मी नेहमीच सांभाळलेलं आहे आणि मला ते आवश्यक वाटतं. नाही, हे तू सांभाळलेलं झालंच. माझा प्रश्न असा होता की ही माणसं एकंदर रसिकांसमोर वावरताना किंवा समाजामध्ये वावरताना जो एक स्वतः वेगळा पॉइज ज्याला आपण म्हणतो, एक स्टान्स घेतात वेगळा, की तीही असं भासवत असतात तुम्हाला की आपण म्हणजे जरासे तुमच्यापेक्षा वेगळे आहोत, मोठे आहोत, तशी ती अशी जवळ आल्यानंतर तशीच असतात का, असा माझा प्रश्न होता. का ती मग ती माणसाच्या लेव्हल, सामान्य माणसाच्या लेव्हलवरती येतात? हो, खूप खूप आपल्याशी जवळचं असं वागायला लागतात. खूप काय म्हणतो आपण, तुम्ही आम्ही एकमेकांशी वागू तशीच ती वागत असतात आणि त्याची हृदय उदाहरणंही आहेत. म्हणजे मला आठवतात त्या कार्यक्रमानंतरच्या निर्भर अशा झालेल्या लता दिदी मोबाईल काढतात आणि मोबाईलमधून एक फोटो काढतात आणि तो मला दाखवतात, हा ओळखा बरं कोणाचा, आणि तो त्यांचाच असतो. 1.25 वर्षाचा असतानाचा माझा फोटो, असं त्या माझ्यासारख्या तशा त्यांच्या खूप जवळ नसलेल्या अशा माणसाला दाखवतात. किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मायेचा एक सुंदर असा परिचय मला होतो. त्यावेळेला त्या लता मंगेशकर असं नसतात, तुमच्या आमच्यासारखं एकमेकांना जाणून घेणाऱ्या अशा त्या पण कलावंत मनाच्या, कलावंत हृदयाच्या अशा स्त्री म्हणून बसलेल्या असतात. किंवा कार्यक्रम उत्तम झाल्यानंतर अमिताभजींकडून एखादी दाद मिळते, त्यावेळेला अमिताभजी नसतात, एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला दाद देत असतो. सर्वसामान्य माणसासारखा तो असतो त्यावेळेला. हे मी कशाला विचारलं की माझाही थोडासा अनुभव आशा भोसलेंच्या बाबतीत असाच आहे, म्हणून म्हटलं हे जनरलाइज स्टेटमेंट असतं ह्या बाबतीत का एक व्यक्ती म्हणून व्यक्तिसापेक्ष असतं म्हणून. आशाताईंच्या मुलाखतीच्या दरम्यान आशाताई इतक्या माझ्याशी मोकळ्या झालेल्या होत्या, इतक्या मोकळं बोलत होत्या. आधी त्या मनात असलं तर मोकळं बोलतातच, पण मला आठवतं की गॅलरीत नेऊन मला त्यांनी 3 बाहुले दाखवलेले होते, लाल रंगाचे असे रबरी बाहुले, आणि म्हणाल्या की मी पहिल्यांदा जेव्हा विदेश दौऱ्याला गेले तेव्हा हे 3 बाहुले आणले होते. ही माझी वर्षा, हा माझा नंदू आणि हा माझा हेमंत. असं करून मला त्यांच्यातल्या आईपणाचं इतकं सुंदर दर्शन घडलं होतं. तर हे जे असतं तेव्हा तो मैफलीतून दिसणारा त्यांचा चेहरा नसतो, सर्वसामान्य माणसं असतात. मुलाखत झाल्यानंतर अतिशय निर्भर अवस्थेत असलेले सुनील गावस्कर मला आठवतात. त्यांच्यासारखा दिग्गज क्रिकेटपटू हा नंतर मला सांगत होता की भारतात गेलो की आईच्या हातचं कोलंबीचं हुमण आणि भात माझ्या आईसारखं ते कुणालाही करता येत नाही, त्यामुळे बाहेर मला त्या सगळ्याची कायम आठवण असते आणि दुसऱ्याच्या हातची मी ती खातही नाही, असं सांगितलं. त्यावेळेला त्यांच्यातल्या एका मुलाचं दर्शन मला घडलं. इथे मी एक कार्यक्रम करत होतो, अशा ते होत्या भोसले, नाना पाटेकर वगैरे होता. हो, हां, तर मी एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर पहिल्यांदाच सूत्रसंचालन करत होतो, त्यामुळं चुकून एखादा शब्द आपल्या तोंडून इकडे तिकडे जाईल, कार्यक्रमाचा विचका होईल असं म्हणून पहिल्यांदा आशाताईंच्याकडे गेलो आणि त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हटलं, मी माझी ओळख करून दिली आणि म्हटलं आज मी सूत्रसंचालन करतोय, तर काही चूक झाली तर मला माफ करा. तर माझ्याकडे असं बघितलं त्यांनी, आशा भोसलेला घाबरायची गरज नाही म्हणाले, कशाला चुकणार, काही चुकत नाही. मग इतका त्यांनी धीर दिला. हे सगळेच मला वाटतं एका माणसाच्या स्तरावरती कधीतरी ते येत असतात. आणि इथंच तू आता एक खूप मोठी गोष्ट सांगितलीस की ती अशी आहे की आपण माणूस म्हणून माणसाशी सामोरं जावं, त्याच्यातल्या कलाकाराला वंदन करत पण त्याच्यातल्या माणूसपणाला साथ घालत जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुमचं माणूस म्हणून माणसाशी असलेलं नातं दृढमूल होतं. आणि कलाकार म्हणून त्या कलाकाराची जी तुम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून आराधना करणार आहात त्याचं मंदिर
तुम्ही उभं करू शकता. हा विश्वास एक तर मुळामध्ये तुम्ही समोर कार्यक्रम जे बघतायत, ऐकतायत, त्यांच्या मनात जसा विश्वास निर्माण करावा लागतो, तसा या मंडळींच्या मनातही तुमच्या संदर्भात एक विश्वास निर्माण व्हायलाच लागतो. मग तो अगदी अलीकडच्या काळातला शंकर महादेवन, आत्ता सध्या एका वाहिनीवरती मी जो एक तासाचा मुलाखतीचा कार्यक्रम करते, तर त्यामध्ये शंकर महादेवन, की ज्याची मराठी मातृभाषा नाही, पण तो बोलत बोलत असताना तो इतका आपलासा असा होऊन जातो की तो त्याच्या मनात असलेलं सगळं बाहेर आणतो आणि मुलाखत तिथल्या तिथे एक हृदय संवाद बनते. सुदैवानं आशाताई असोत, लता दिदी असोत, पंडित भीमसेन जोशी असोत किंवा बाबूजी असोत आणि आनंदयात्री पु ल असोत, त्यांच्याबरोबर हा जो शब्दांचा सेतू आहे तो त्या मायेच्या धाग्याने बांधला गेला, प्रेमाच्या धाग्याने बांधला गेला. आणि त्यामुळे त्यांच्याविषयीचा मनात आदर ठेवत ठेवत उलट त्यांचे जे हे सगळे गुण आहेत की समोरच्या अत्यंत सामान्य माणसाला सुद्धा आश्वस्त करत, खरं तर आपण त्यांच्याकडनं महत्त्वाचं काढून घेतच नसतो, तेच आपल्याला इतकं देत असतात आणि समृद्ध करत असतात की तो एक आनंदानुभवच होऊन जातो. तू आता गप्पांच्या ओघामध्ये तुझ्या आरसा कार्यक्रमाबद्दल बोललीस. तू अनेक एकपात्री कार्यक्रमांची स्वतः निर्मिती केलेली. आरसा आहे, मग कथा मंजिरी आहे, आज तुझा नवीन कार्यक्रम गोव्यामध्ये ओपन होतोय. तर हे तुला कसं काय सुचलं किंवा याची आवश्यकता का वाटली तुला? निवेदन आपण जेव्हा करत असतो तेव्हा ते विषयाधारित असतं, विषयाला अनुरूप असतं, आपल्या मर्यादा सांभाळायच्या असतात, वेळेच्या, आपल्या शब्दांच्या, सगळ्याच. त्यातून मनात खूप साठलेलं असतं, पण सगळं निवेदनातून बाहेर येत नाही. मुलाखतीच्या वेळेला तर ते असण्याचा प्रश्नच नसतो, कारण मुलाखत आपण दुसऱ्याची घेत असतो. सूत्रसंचालनात त्याला फारसा वाव नसतो. मग आपला म्हणून एक जो मनाचा कुंभ असतो तो हळूहळू या सगळ्यांनी भरत जात असतो आणि भरून तो ओसंडून व्हायला लागला की त्याचं काय करायचं हा एक प्रश्न येतोच. अशा वेळेला स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी, जसं मी म्हणेन की पत्रकारिता मला आवश्यक वाटली किंवा लिहिता हात मला आवश्यक वाटला, तसंच मला एकपात्री कार्यक्रम हा अतिशय आवश्यक वाटला. सुदैवानं कथाकथन मी पूर्वीपासून करतच होते, ते प्रेम होतंच. कवितांच्या प्रांगणात वावरणं आणि विविध कवींचा अभ्यास करणं आणि त्यावरचे कार्यक्रम करणं हे मी करत होतेच. पण त्यात जे तिथं मांडता आलं नाही, त्यासाठी आरसा हा कथा, कविता, किस्से, गाणी, आठवणी यांची रंजक अशी सरमिसळ करणारा प्रतिबिंबांचा कार्यक्रम मी केला. तो कार्यक्रम आता 700च्या उंबरठ्यावर आल्यानंतर त्याच्या आधीच असं वाटायला लागलं की नाही, आणखी दुसरं काहीतरी वेगळं आपल्याला आठवायला पाहिजे, सुचायला पाहिजे. कथाकथनाचे बरेचसे कार्यक्रम केले, आकडा सांगण्याची गरज नाही, पण त्यानंतर असं वाटलं की कथेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी हवी आपल्याला. म्हणून मग कथेचं सत्व सांगत जाण्याची आणि वेगवेगळ्या भाषांमधल्या वेगवेगळ्या कथांना एकत्र आणून ते पेश करण्याची कथामंजिरी आली. कथामंजिरी चालू होतीच, पण आरशाची चौकट मोडून एका वेगळ्या रीतीनं आपल्या आठवणींच्या जुन्या पुलावर आपल्याला उभं राहायचं असेल तर मग काय, म्हणून आठवणींच्या साठवणी हा कार्यक्रम आला आणि या तिन्हींचं वेगळं स्वतंत्र अस्तित्व असेल असं मी पाहिलं. आणि मघाशी तू सर्वोच्च आनंदाचे क्षण विचारलेस मला. अभिषेकी बुवांच्या मार्गदर्शनाखाली याच गोव्याच्या गोवा कला अकादमीमध्ये न भूतो न भविष्यती असा नाट्यसंगीताचा जो एक कार्यक्रम मी सादर केलेला होता, तो माझ्या अविस्मरणीय क्षणातला एक क्षण होता. कारण अभिषेकी बुवांच्या रूपानं एक वाग्गेयकार आणि सुरानितकत शब्दांवर प्रेम करणारा गुरु मला भेटला होता. 1.5 दिवस चालला होता तो. 1.5 दिवस चालला होता आणि पहिल्या दिवशी मुंबईतल्या गोंधळामुळे मला वेळ झाला होता. अभिषेकी बुवा मला म्हणाले होते की आता 1 मिनिट वेळ झाला, आता उद्या सकाळपासून तुम्ही निवेदन करायचं. इतकी शिस्त पाळणं म्हणजे काय असतं आणि विषयाला भिडणं म्हणजे काय असतं हे त्यांनी शिकवलं, दाखवलं असं मला वाटतं. तेव्हा असे वेगवेगळे अनुभव मांडणार कुठं तुम्ही, त्यासाठी एकपात्री कार्यक्रम लागले. आणि मग आता कथामंजिरी, कथाकथन यातून बाहेर येऊन आज आता एका वेगळ्या कार्यक्रमाला मी भिडती आहे. तर तो सुद्धा या गोव्याच्या मंगल माझ्या आवडत्या अशा पाचूच्या भूमीमध्येच. गोष्टी सांगेन वृत्तीच्या चार, जे स्त्रीमन
वेगवेगळ्या वाहिन्यांवरच्या समुपदेशन करणाऱ्या कार्यक्रमामधून किंवा रंजक अशा कार्यक्रमांमधून मला कळत गेलं, कथांमधून मला भावत गेलं, स्वतःच्या अनुभवातून मला उमगत गेलं, ते मांडायचा प्रयत्न मी त्या कार्यक्रमात करणार आहे. तेव्हा हे असं मला वाटतं की प्रवाही राहणं ही कलाकार म्हणून आपली गरज असते. त्या प्रवाही राहण्यातला हा एक महत्त्वाचा असा भाग आहे. पुढचा प्रश्न विचारतो, पर्सनल नाही, म्हणजे वैयक्तिक स्वरूपाचा नाही, समजावं सगळ्यांना, म्हणजे या प्रांतामध्ये जे कोण जाणार आहे, जायची ज्यांची इच्छा आहे त्यांना फक्त समजावं म्हणून विचारतो की हे सगळं सांभाळण्यासाठी तुझी सकाळी 8 पासून ते रात्री झोपेपर्यंत दिनचर्या कशी काय असते? कशाकरता विचारलं मी, म्हणजे त्याच्यात वाचन किती वेळ, लेखन किती वेळ, बघणं किती वेळ, कार्यक्रम त्याच्यामध्ये, हे सगळं समजावं म्हणून 24 तासामधले किती तास तू याच्यामध्ये असते? आता कसं आहे की काही दिवस आरामात लोळत सुद्धा काढते, हे मला पहिल्यांदाच मान्य करायला पाहिजे. आणि ते गोव्याच्या लोकांना सांगायची गरज हो, सुशेगात. कसं आहे की ती सुशेगात वृत्ती गोव्यात राहत नसले तरी आहे माझ्याकडे. पण एक आहे की दिसा माझी काहीतरी ते लिहावे आणि प्रसंगी अखंडित वाचित जावे, हा जो अगदी लहानपणापासूनचा संस्कार आहे ना, तो मात्र मी विसरलेले नाही आहे. पण एक असं असतं ना की आपण एकदा स्वतःला ताणायला लागलो ना की किती ताणू शकतोय, किती ताणू शकतोय, ह्याचा आपलाच आपल्याला अंदाज यायला लागतो. आणि मग तसं की वाचूही शकतो, लिहूही शकतो, कार्यक्रमाची तयारी तर करायलाच पाहिजे, कारण तो रोजचाच भाग आहे. उद्या करायचं आहे म्हणून मी उद्याच करीन किंवा आणखी महिन्यांनी करायचं आहे मग नंतर करीन असं तर नसतंच ते. त्यामुळे या काय चाललेलं आहे, जग कुठं चाललं आहे, मी कुठे चाललं आहे, साहित्यात काय चाललं आहे, सांस्कृतिक क्षेत्रात काय घडतं आहे, सांगीतिक क्षेत्रात नेमके कुठे आहोत, ह्या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी वाचन तर पाहिजेच. पण तुम्ही कुणाची तरी पत्नी असता, कुणाची तरी आई असता, कुणाची तरी तुम्ही सून असता, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे. त्यामुळे आपलं असं सांगत नाही मी तुला, पण मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. घरात व्यवस्थित 2 वेळचा स्वयंपाक मी जरूर करते. पण मज्जा अशी आहे की तो नवऱ्यालाही करायला आवडतो. त्यामुळे मी गेल्यानंतर एकदा स्वयंपाकघर त्याच्या हाती आलं की तोही त्याच्यामध्ये छान छान प्रयोग करतो आणि मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नसतं. शेवटी आपल्या आनंदाच्या वाटा आपण शोधायच्या असतात. पण आई म्हणून, पत्नी म्हणून, सून म्हणून माझ्या कर्तव्यात शक्यतो मी काही उणीव राहू देणार नाही, अशी एक ईर्ष्या माझ्या मनात आहे. त्यामुळे ती सगळी नाती सांभाळून, त्याची समृद्धी सांभाळत मग त्यात मैत्रिणी आल्या, शेजारणी आल्या, आपले सगळे सण समारंभ आले आणि हे सगळं करता करता जेवढं जमेल, जेवढं झेपेल तेवढंच अजय मी करत आले. म्हणून जाहिरातींच्या वाटेला गेले नाही, चित्रपटांच्या वाटेला गेले नाही, स्वतःचं मार्केटिंग केलं नाही. हो, ते नाही केलं. ते मला असं वाटतं की मी ज्या एक 25-30 वर्षाच्या काळातल्या सगळ्यांकडेच बघते, तर मार्केटिंग हे आपल्याला जमण्याचा जो एक अभ्यास असतो तो करावा लागतो. तो मला नाही करता आला, कारण असं वाटायचं की आपला विधायक वेळ हा आपण वाचनासाठी घालवला पाहिजे. त्याचं तुला दुःखही नाही वाटलं? अजिबात नाही, कारण शेवटी कसं असतं की तुम्ही तुमची शैली घडवलीत की त्या शैलीचे पुरस्कर्ते आणि प्रशंसक हे असतातच, तेव्हा ते तुम्हाला मिळतं. म्हणून मला असं वाटतं की मला आचार्य अत्रेंचे ते शब्द आठवतात की आयुष्य असं सर्वांगानं तुम्ही जगायचं, म्हणून बायको म्हणून सुद्धा त्यात आनंद मिळाला पाहिजे, आई म्हणून सुद्धा मुलाच्या वाढीचे, विकासाचे सगळे टप्पे मला अनुभवता आले पाहिजेत, स्त्री म्हणून स्त्रीच्या आनंदाच्या जेवढ्या म्हणून वाटा आहेत, खरेदीला जाणं, आपल्या मनासारखे दागिने करता येणं खिसा पाकिट सांभाळून, त्याच्यानंतर मैत्रिणी, त्यांच्यामधला संवाद, हे सगळं सांभाळून पुन्हा आपल्या अभ्यासाच्या वाटेवरती आपण यायचंच. त्यामुळे दिवसाची मॅनेजमेंट जी मला असं वाटतं की मला अजून नीट जमत नाही, पण तरीसुद्धा ती जितकी जमवावी तितकी जमवण्याचा प्रयत्न करते. आणि आणीबाणीच्या काळात मी अशी स्वतःला ताणून घेऊ शकते ना की आपल्याच शक्तींची आपल्याला जाणीव होते. आता आणखीन एक असाच थोडासा तुला एखाद्या वेळी असा काय म्हणू त्याला संकटात टाकणारा प्रश्न. नाही बुवा, सांग. की खूप निवेदनं झाली, खूप सूत्रसंचालन झाली, खूप मुलाखती झाल्या, मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती झाल्या, सगळं झालं, त्याच्यामधले उत्कृष्ट क्षण झाले.
काही वेळेला निवेदक, सूत्रसंचालक हा फसतो. होय, अगदी. त्याच्या अनवधानानं फसतो असं नाही, त्याची तयारी पूर्ण असते. असं काहीतरी घडतं की त्याच्या हातातून कार्यक्रम निसटतो, काहीही केल्या तो सावरता येत होय नाही. होय. तर असं तुझ्या एकंदर या 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये फसलेला क्षण कुठला? आहेत, फसलेले क्षण आहेत. एक तर मुळामध्ये आपण निवेदनाच्या वाटेवर भक्कमपणे चालू लागतो ना, त्याच्या आधी काही कार्यक्रमांचा आपण बळी दिलेला असतो. म्हणजे कार्यक्रमातून आपण ज्याची मुलाखत घेतो त्याची जाहिरात करायची नाही, हा नियम आहे आपला. पण तरीसुद्धा समोरच्या माणसाला जर आपली जाहिरात करायचीच असेल तर आपण कुठवर अडवणार? त्यावेळेला माझी एक गफलत झालेली आहे. एक कोडी घडवणारा आणि वेगवेगळ्या प्रकारची कुलपं तयार करणारा असा माझ्या कार्यक्रमात आलेला होता, अगदी फार पूर्वी. म्हणजे अगदीच माझं मडकं कच्चं होतं असं म्हणूया त्यावेळेला. आणि त्याला सारखी आपल्या कुलपाची जाहिरात करायची होती, म्हणून तसा कुलूप घ्यायचा आणि ये आमका आमका का ताला असं त्याला ते म्हणायचं असायचं. आणि मला माझ्या निर्मात्यानं सांगून ठेवलेलं होतं की अजिबात करायचं नाही आहे, त्याला जाहिरात करू द्यायची नाही. त्यामुळे माझा अख्खा कार्यक्रम हा त्याला अडवण्याच्या प्रयत्नात खर्ची पडला. आणि एवढं सगळं करून वाइंडिंग अपचा सिग्नल मिळाल्यानंतर माझी अवस्था अशी वाईट की आता मला असं वाटलं की आता हा मनुष्य आपली जाहिरात करू शकत नाही. त्यावेळेलाच त्यानं ते कुलूप उचललं आणि कॅमेरासमोर धरत म्हणाला, और ये आशर का ताला. आणि माझा चेहरा मेल्याहून मेल्यासारखा झाला आणि तो तिकडे लाईव्ह कार्यक्रमात टिपलाही गेला. हे अगदी सुरुवातीचं. पण तुला सांगते, अनेकदा कलावंतच आपल्याला, मला असं वाटतं की शब्द आणि सूर या दोन्हींचं मिळून एक सहजीवन कार्यक्रमासाठी आवश्यक असतं, याची जाण एखाद्या कलाकाराला नसते. त्यावेळेला सुद्धा आपला कार्यक्रम हा आपण कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी फशीच पडतो. असे एका औरंगाबादच्या कार्यक्रमात झालेलं होतं की एक आमचे फार छान कलावंत आहेत ते, पण काय झालं होतं की त्यांचाही काहीतरी वेगळा मूड होता. गाण्याचा कार्यक्रम मी चालू केला, त्यांच्या प्रत्येक गाण्याबद्दल मी भावपूर्ण रीतीनं बोलून रसिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. समोर एक कविराज बसलेले होते आणि योगायोगानं आदल्या वर्षीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदन त्यांनी केलेलं होतं. तर आपल्या त्या आयुक्त असलेल्या कविमित्राला खुश करायचं म्हणूनही असेल किंवा त्यांचे प्रशंसक म्हणूनही असतील, हे जे गायक होते हे सतत सांगायला लागले की गेल्या वर्षीचं मला या पदाचं त्यांनी केलेलं निवेदन आठवतंय. आता माझा अनुभव त्यावेळेला तोकडाच, पण दर गाण्याला आधी मी बोलतीये, माझ्या रसिकांशी संवाद साधतीये आणि गाण्यानंतर पटकन म्हणजे निवेदनानंतर पटकन गाणं आलं तर त्या निवेदनाची रंगत खुलते. त्याऐवजी तुम्ही मध्ये बोलताय आणि त्यांनी कसं मागल्या वर्षी केलं होतं हे सांगताय, करावं काय? फार वाईट वाटायला लागलं. चेहरा पडत पडत जायला लागला आणि तरीही मी चिवटपणे करायला लागले कार्यक्रम. करणार काय? 3 गाणी झाल्यानंतर समोरचे कविराज उठले, व्यासपीठावर आले आणि म्हणाले, मघापासून माझे हे परममित्र मी मागल्या वर्षी केलेल्या निवेदनाच्या आठवणी काढतायत, पण त्यांना ह्या आठवणी का होत आहेत हेच मला कळत नाही. श्रीखंडपुरीचं पान त्यांच्या समोर मांडलेलं आहे, त्यांना मागल्या वर्षीतल्या वरण भाताची आठवण का होतीये? इतकं सुंदर निवेदन करतायत या, मला आता हे ऐकायचंय. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की अशा प्रकारच्या कुठल्याही आठवणी न काढता त्या निवेदनापाठोपाठ सुंदर गाणं येऊ द्यात. म्हणजे फसत चाललेलं निवेदन होतं, पण अजय एका संवेदनशील अशा कवीच्या त्या भूमिकेमुळे त्याचा तोल पुन्हा सावरला गेला. आणि कधी कधी आपल्या हातात काही नसतंच. कार्यक्रमाचा अवधी आणि कार्यक्रमातले कलाप्रकार यांची कुठं सांगडच नसते. आणि मग त्यावेळेला कार्यक्रमाच्या विषयाला तर न्याय द्यायचा आणि परत सगळ्यांना सामावून घ्यायचं, या प्रयत्नामध्ये आपण तोकडे पडतो आणि हातातून कार्यक्रम वेळेच्या दृष्टीनं जातो आणि अपयश आपल्या पदरी पडतं. आपण यशाचे धनी नसतो, पण अपयशाचे धनी मात्र नक्की आपण नक्की असतो. हे सुद्धा कुठेतरी अशा कार्यक्रमातून आपण शिकतो. मगाशी मी तुला सांगितलं होतं त्याच्याकडे पुन्हा येतो. आता त्याच्या अगोदर आणखीन एक प्रश्न विचारतो, ते आपण शेवट तुझ्या गाण्यानं करूया. बापरे. प्रश्न असा की तू केवळ भारतात नाही, म्हणजे भारतात जिथे जिथे मराठी लोक आहेत
त्यांचं अजून मराठी भाषेशी त्यांची कुटुंब दुसरीकडे गेल्यामुळे असेल, तिकडे घरात मराठी बोलत असल्यामुळे असेल, त्यांचा अजून मराठी भाषेशी संबंध आहे. जी मराठी कुटुंब अनेक वर्षापूर्वी परदेशामध्ये स्थायिक झाली आणि आता जिथे महाराष्ट्र मंडळ आहेत, त्यांचा मराठी भाषेशी तसा कमी संबंध आहे, पण मराठी संस्कृतीशी ते खूप संबंध ठेवून आहेत. म्हणजे मग ते गणपती पूजा करतात किंवा आणखीन असे सण बिण करतात, पण ते बोलतात इंग्रजी पुढची पिढी वगैरे. मराठी भाषेशी, मराठी साहित्याशी असा म्हणावा तसा संबंध नाही. तू ज्या वेळेला तिकडे कार्यक्रम करतेस त्यांच्या तिकडे, त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया कशी असते? म्हणजे मंगला खाडीलकर यांचा आरसा कार्यक्रम आम्ही केला, हा एक प्रेस्टिज इश्यू म्हणून एवढ्यापुरतंच असतं का इथे जसा तुझा कार्यक्रम उचलला जातो तसाच तिथे पण उचलला जातो? अनेक ठिकाणी. कारण एक सांगते तुला, आता ह्या परदेशस्थ मराठी मंडळींच्या संदर्भात माझं लेखनही झालंय. ही आपलीच माणसासारखं पुस्तक आणि आता आखाती देशांवर दुसरं पुस्तक येईलच 1-2 वर्षात. तर या मंडळींना कार्यक्रमाच्या माध्यमातून वाचता वाचताच या सगळ्याची निर्मिती झाली. मुळामध्ये आरसाचा पहिला जो प्रयोग आहे तो अमेरिकेच्या ह्युस्टन इथं संपन्न झालेल्या अधिवेशनाच्या दरम्यान त्या कार्यक्रमाची निर्मिती झालेली आहे. कारण साहित्यिक सुगंध असलेला कार्यक्रम त्यांना हवा होता. म्हणजे बघ, अमेरिकेपुरता जर विचार केला तर अतिशय उच्च अशी साहित्यिक सांस्कृतिक अभिरुची सांभाळणारी अनेक माणसं भेटतात, पण ज्या आत्ताच्या पिढ्या आहेत त्यांचा त्याच्याशी संबंध नसतो. पण कार्यक्रम सादर करत असताना तुम्ही बालगंधर्व किंवा असे तत्कालीन जेव्हा संदर्भ देता तेव्हा आजकालच्या माणसांना, आजकालच्या पिढीला ते संदर्भ अगदी नवखे असतात. पण तो जो किस्सा असतो तो मात्र त्यांना अतिशय रंगतदार असा वाटू शकतो. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारच्या अमेरिकेतल्या किंवा वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांपुढे कार्यक्रम सादर करतोय ह्याचं एक तारतम्य आपल्याला पाळायला लागतं. गोष्टीसुद्धा, कथासुद्धा जुन्या होत जातात, कालबाह्य होत जातात. बरोबर. अगदी कितीही दिग्गज कलावंत असला किंवा लेखक असला तरी त्याच्या लेखनाला मर्यादा असते. अशा वेळेला ह्या सगळ्याचा संदर्भ आत्ताच्या काळाशी जोडत जोडत आपल्याला त्यात सतत बदल करावे लागतात. त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यक्रम आवडला पण सगळे संदर्भ कळले नाही अशी आपल्यावर वेळ येऊ शकते. एकाच ठिकाणी मला अशी वेळ आलेली होती. अन्यथा सगळीकडे जो आता प्रेक्षक वर्ग मिळतो तो या सगळ्याच्यासाठी आसुसलेला असा असतो. त्यामुळे माणसं संख्येनं अनेकदा कमीसुद्धा असतात, अधिकही असतात, पण त्या सगळ्यामध्ये मिळून जो आपण लसावी मसावी काढतो तो लसावी मसावी हा अतिशय आनंदाचाच असतो आणि समाधान देणाराच असतो. आणखी एक अजय, एक क्षण तुझा घेते. मघाचपासून तुझ्या प्रश्नावर एक मी विचार करते. सर्वोच्च आनंदाचा क्षण, सर्वोच्च आनंदाचा क्षण. हो, एक आहे. तो सांगितल्याशिवाय मला पूर्णत्वाकडे येता येत नाहीये. ज्यांना मी आयुष्यभर सद्गुरू मानलं ते महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी. महाराष्ट्र शासनाच्याच कार्यक्रमातून त्यांची माझी ओळख झाली आणि मग त्यांच्या अनेक कार्यक्रमांचं, म्हणजे ज्याच्यात त्यांचा सत्कार होतोय, त्यांचे सगळे समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले संसार आणि मग त्यांचे दास आपण ज्याला म्हणतो, अशी सगळी मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मी अनेक कार्यक्रम केले. आणि तुला खरं सांगते की एखाद्याच निवेदकाच्या आयुष्यात येईल असा तो भाग्ययोग की समोर 5 लाख माणसं, बापरे, 11 लाख माणसं, 15 लाख माणसांचा समुद्र कशी मोजतात माणसं मला माहीत नाही. आणि सद्गुरूंनी तुम्हाला आज्ञा दिलेली असते की मी यायच्या अगोदर 20 मिनटं तुला बोलायचे, 40 मिनटं तुला बोलायचे. आणि अध्यात्माचा विषयाचा पूर्ण अभ्यास आपला झालेला नाही आहे असं वाटत असतानाच त्यावर मी बोललेले आहे. अजय, एक म्हणतो ना की सद्गुरूची प्रेरणा असते, त्यांनी दिलेली शक्ती असते आणि त्या शक्तीवर तुम्ही बोलायला सुरुवात करता. त्यांनीच मांडलेल्या अध्यात्मावर, श्रीमद दासबोधावरती. आणि सद्गुरू येईपर्यंत 15 लाख, 5 लाख, 11 लाख अशी माणसं शांतपणे तुमचं बोलणं ऐकतायत. मला वाटतं ती जी समृद्धी आहे आणि तो जो अनुभव आहे तो आत्ता मी सांगितला नसता तर हा संवाद अपुरा राहिला असता. तो सांगताना सुद्धा असा अंगावरती तुझ्या शहार आलेला दिसतो. मला सद्गुरू दिसतायत समोर, असे दिसतायत समोर मला. मी तुला खरं प्रश्नच विचारणार होतो की जास्तीत जास्त किती लोकांसमोर तू कार्यक्रम केला? आता 15 लाख. 15 लाख, कारण ते आपली गर्दी नाहीच आहे ती. बरोबर, ती त्यांची आहे गर्दी. नाही, आपण आता
शेवटाकडे येऊया. जरूर. हां, मगाशी म्हटलं तसं की गाण्याचे संस्कार लहानपणापासून झाले. काही कारणास्तव गाणं हा तू करिअर नाही केलंस तुझं, गद्य भाषेकडे जास्ती गेलीस. होय. पण तुझ्या कार्यक्रमामधून तू गाण्याची झलक दाखवतेस आणि अतिशय उत्कृष्टपणे झलक दाखवतेस. त्याच्यातलं मला अतिशय आवडणारं गाणं म्हणजे उसाला लागल कोल्हा. तर तेवढं म्हणून दाखव, म्हणजे मग आपण हा कार्यक्रम थोडं बारागावचं पाणी पीत पीत आलेले आहे गोव्याला कार्यक्रमाच्या निमित्तानं. तर थोडं इथं तिथं चुकलं तर समजून घ्यायचं. आणि ज्या गोव्यानं खूप प्रेम केलं आणि शब्दांची आरास मांडायची संधी दिली ती गोवेकर सुद्धा करतीलच नक्कीच. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोनं, त्यात नामांकित रुजल बियाण, तुझा ऊस वाढला जो मान, धाटा धाटान उभारी धरली, पेरा पेरात साखर भरली, नाही वाढीस नाही वाढीस जागा उरली, रंग पानांचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. वा 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 वा.